नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कंधार आणि लोहा या विधानसभातले लोकनेते म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी माधवरावजी गोविंदराव पांडागळे साहेब पुण्यस्मरणानिमित्त उस्मानगर या ठिकाणी टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास उपस्थित या परिसरातील सर्वच क्रिकेट टीम यामध्ये सहभाग घेतला आणि प्रकारे खेळी दाखवली. पाहूया हा पुढील वृत्तांत. मी कमलाकर शिंदे. मागच्या वर्षीपासून या भागाचे लोकनेते स्वर्गीय माधवरावजी पांडागळे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उस्मानगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मागच्या वर्षापासून आमच्या मित्रमंडळाकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षीला आम्ही जेव्हा ही सुरुवात केली होती त्यावेळेस ग्राउंडची उपलब्ध आमच्याकडे ग्राउंड नव्हतं. यावेळेस आम्ही या भागाचे आमचे नेते बालाजीराव पांडागळे साहेब यांना विनंती केली की आमच्या इथल्या सर्व या भागातील खेळाडूंना ग्राउंडची उपलब्धता नाही आणि आमच्यामध्ये खेळ भावना ही जागवण्याच्या करता आम्ही त्यांना विनंती केल्याच्यानंतर त्यांनी या स्वतःची जागा आम्हाला मिळवून दिली, स्वतःची जागा खेळण्याकरता दिली आणि यावर्षीचं जे आमचं आयोजन आहे ते त्यांच्या मालकीच्या जागेवर या ग्राउंडवर झालेलं आहे. इथून पुढे स्वर्गीय माधवरावजी पांडागळे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही जी दरवर्षी भरवली जाणारी स्पर्धा आहे इथून पुढे प्रत्येक वर्षी कायम राहणार आहे आणि याकरता आमच्या कमिटीचे सर्वसन्मान्य सदस्य, प्रमुख पाहुणे वगैरे सर्वजण ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या भागामध्ये पूर्वीला एक पोलीस स्टेशनचं जे ग्राउंड होतं ते होतं, पण त्याच्यानंतर त्यावर काही बरेचसे वेगवेगळे प्रोग्राम झाल्यामुळं आता ग्राउंडची इथं जागा नाही आहे. तर ही भावना आम्ही आमच्या भागाचे नेते बालाजीराव पांडागळे साहेब यांना जेव्हा सांगितली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकी जागेमध्ये स्वखर्चाने इथं आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं. आता यांची जागा जी आहे हे पुढे जोपर्यंत आता प्रोजेक्ट कोणता मोठा इथं येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांनी पूर्णपणे खेळाडूच्या स्वाधीन केलेली आहे. ओके, थँक्यू. आज उस्मानगर तालुका कंधार येथे लोकनेते माधवरावजी पांडागळे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचं अंतिम सामना या ठिकाणी झालेला असून या अंतिम सामन्याला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे. खरं तर ही स्पर्धा बालाजीराव पांडागळे साहेब यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. मागच्या 8 ते 10 दिवसापासून ही भव्य स्पर्धा या ठिकाणी चालू होती आणि या स्पर्धेमध्ये या परिसरातील नाही, भागातील नाही तर वेगवेगळ्या भागातून एकूण 40 संघांनी याच्यामध्ये भाग घेतला होता स्पर्धेमध्ये. आणि ही स्पर्धा फक्त ग्रामीण भागातील मुलांना एक प्रोत्साहन भेटावं यासाठी आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये शहरी भागातील खेळाडूंना एंट्री नव्हती, कारण ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जी असलेली गुणवत्ता, त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य आणि त्यांच्यामध्ये असलेली खेळभावना या उद्देशाने आम्ही ग्रामीण भागातील फक्त खेळाडूंनाच या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली होती. आता अतिशय उत्कृष्टरित्या आणि चांगल्यारित्या या स्पर्धेचं आयोजन या उस्मानगर येथील माझ्या युवक तरुण मंडळींनी केलेलं आहे आणि ही स्पर्धा एक उत्कृष्ट स्वरूपामध्ये आज पार पाडलेली आहे. या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे मैदान उपलब्ध करून दिलं होतं ते वैयक्तिक आमच्या मालकीचं मैदान आम्ही उपलब्ध करून दिलेलं होतं, पण मागच्या काळामध्ये जी काही उस्मानगरमध्ये खेळण्यासाठी ग्राउंड होतं त्या ग्राउंडवरती याच्यावरती पोलीस स्टेशनची भव्य इमारत उभा टाकलेली असल्यामुळं ते ग्राउंड सध्या गावातील मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं नाही. पण आपण जो म्हणत असाल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो
किंवा खासदार साहेबांच्या माध्यमातून असो, आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून असो, या गावासाठी येणाऱ्या काळामध्ये एक भव्य असं ग्राउंड इथं गायरान जमिनीचा बराचसा पट्टा या गावामध्ये उपलब्ध आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार यांच्याकडे रीतसर परवानगी घेऊन येथील मुलांना, येथील युवकांना एक स्पर्धा घेण्यासाठी व एक शारीरिक कसरत करण्यासाठी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही बालाजीराव पांडागळे साहेब यांच्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी